सर्वांना नमस्कार. आज आपण त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणं पाहणार आहोत. समजा उदाहरणार्थ आपल्याला ए बी बरोबर 3 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर या बाजू दिलेल्या आहेत आणि त्यांच्यातील समाविष्ट कोन 60 अंशाचा दिलेला आहे, जो बी आहे, कारण तो सामायिक शिरोबिंदू आहे. आता ही रचना करण्यासाठी सर्वात आधी आपण पेन्सिल आणि पट्टीच्या साहाय्याने कोणतीही एक बाजू काढून घेऊ. तर आधी आपण ए बी बरोबर 3 सेंटीमीटर घेऊया आणि ती काढूया. आणि मग कोन बी हा 60 अंशाचा असल्याने आपण इथे आधी 60 अंशाचा कोन बनवू आणि मग ती रेषा वाढवू. तर हा 60 अंशाचा कोन आपण काढणार आहोत. आणि मग ही वाढवलेली रेषा दाखवते की ही 60 अंशाची खूण आहे. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की बी सीची लांबी 6 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण कंपासच्या साहाय्याने या 60 अंशाच्या रेषेवर 6 सेंटीमीटर अंतर मिळवू आणि मग ही रेषा जोडून आपल्याला ही बाजू मिळेल. त्यानंतर आपल्याला फक्त उरलेले शिरोबिंदू जोडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तिसरी बाजू मिळेल. कारण इथे दोन बिंदू आहेत आणि दोन बिंदूंमधून जाणारी एकच रेषा असते, जी आपली तिसरी बाजू असेल. तर आता आपण ही पद्धत समजून घेतली आहे. चला तर प्रत्यक्ष कृतीत पाहूया की हे आपण कसं करू शकतो. इथे फक्त आपण एक कच्ची आकृती काढलेली आहे आणि आपल्याकडे ही माहिती पण दिलेली आहे. चला आता रचना करण्याचा प्रयत्न करूया. तर पेन्सिल आणि पट्टी काढून पहिली पायरी म्हणजे आपण पाया म्हणून ए बी ही बाजू घेऊ आणि पेन्सिल आणि पट्टीच्या साहाय्याने ती काढू. तर ती 3 सेंटीमीटर आहे. आपली पेन्सिल आणि पट्टी तयार आहे आणि आता आपण इथे 3 सेंटीमीटरची रेषा काढू. तिला ए बी 3 सेंटीमीटर असं नाव देऊ. आणि आपण आपल्या डावीकडील कच्च्या आकृतीकडून पाहू शकतो की आपण आत्ताच ही बाजू काढली आहे. पुढची पायरी म्हणजे 60 अंशाचा कोन काढणं. म्हणून आपल्याला एका अंत्यबिंदूवर दिलेला 60 अंशाचा कोन काढावा लागेल आणि ती रेषा वाढवावी लागेल. 60 अंशाचा कोन काढण्यासाठी आपल्याला कंपास घ्यावा लागेल, जो मी इथे घेतलेला आहे. आणि आपण तो बी या एका टोकावर ठेवू, कारण कोन बी हा 60 अंश आहे. आणि आपण एक अर्धवर्तुळ काढू. नंतर कंपासमध्ये तेच अंतर ठेवून आपण तो अर्धवर्तुळाच्या दुसऱ्या बिंदूवर ठेवू आणि अर्धवर्तुळाला छेदणारा कंस काढू. मग आपण हा कंस आणि हा बिंदू जोडला तर आपल्याला जो कोन मिळेल तो 60 अंशाचा असेल. तर ही वाढवलेली रेषा दाखवते की हा 60 अंशाचा कोन आहे. आणि आता आपल्याला कंपास वापरून दिलेल्या दुसऱ्या बाजूच्या लांबी इतका एक कंस या वाढवलेल्या रेषेवर काढायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की बी सी हे 6 सेंटीमीटर आहे. तर आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि मग ते अंत्यबिंदूवर ठेवू. आणि 60 अंशाच्या रेषेवर 6 सेंटीमीटर लांबी दाखवण्यासाठी आपण इथे एक कंस काढू, हा असा. आणि मग आपण ती रेषा जोडू. तर हे आपले 6 सेंटीमीटर होते. आणि तुम्ही संदर्भावरून पाहू शकता की आपण ही बाजू आत्ताच काढली आहे. तर हे आपले 6 सेंटीमीटर लांबीचे बी सी आहे. आणि आपण पाहू शकतो की हा तो 60 अंशाचा कोन आहे, जो या दोन्हींच्या मध्ये होता. आता शेवटची गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे तिसरी बाजू मिळवण्यासाठी शिरोबिंदू जोडणे. तर आपल्याकडे शिरोबिंदू सी आणि शिरोबिंदू ए आहे आणि आपण या दोन्ही शिरोबिंदूंना जोडणारी एक रेषा इथे काढू. तर ही आपली शेवटची बाजू आहे आणि संदर्भावरून तुम्ही पाहू शकता की ही बाजू देखील तयार झालेली आहे. आणि यामुळे आपला पूर्ण त्रिकोण तयार झाला आहे. आणि हेच ते, हाच आपला त्रिकोण आहे. तेव्हा जेव्हा फक्त दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता आपण अशा प्रकारे त्रिकोण काढतो. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.